आज आपल्या बाप्पाचं विसर्जन आहे. मी सकाळी फुलं घ्यायला आलो होतो. पाऊस चालू आहे, तर असं वाटलं की माझ्या मित्रांना काहीतरी सांगावं. म्हणून मित्र हो, आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यायचा आहे. तर काही काळजी घ्यायची आहे बरं का. ज्याप्रमाणे 10 दिवस मोठ्या आनंदाने पार पडले, त्याचप्रमाणे आजचाही दिवस पार पडेल याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. कोणालाही कुठल्या प्रकारचा त्रास आज होणार नाही याची काळजी घ्या. आपण विसर्जनासाठी बोलवलेले जे लोक असतील, डीजेवाले असतील, बँडवाले असतील, त्यांनाही त्रास होऊ नये. महत्त्वाची गोष्ट, काही वाद होऊ नये याची काळजी घ्या. हा गणपती पुढे गेला, त्या मंडळाचा गणपती पुढे गेला, याचा आवाज जास्त झाला, त्याचा आवाज जास्त झाला, त्यामुळे वाद करू नका. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, विसर्जन करत असताना स्वतःची काळजी घ्या. नाहीतर विसर्जन झालं की दुसऱ्याच दिवशी काही वाईट बातम्या कानावरती येतात. अमुक ठिकाणी हा प्रकार घडला, तमुक ठिकाणी ती घटना घडली. असं होऊ नये, कारण एकदा गेलेला जीव परत मिळत नाही बरं. म्हणून स्वतःची काळजी घ्या. आणखी महत्त्वाची गोष्ट, आपल्या बापाची काळजी घ्या. विसर्जन व्यवस्थित करा, नाहीतर मग वरून फेकून देतात बरं का. हात तुटतो, पाय तुटतो आपल्या बापाचा, नाही का. ज्याप्रमाणे स्थापनेच्या दिवशी किती सुंदर प्रकारे आपण आणलं होतं, काळजी घेतली होती, थोडाही त्रास होऊ दिला नाही मूर्तीला, थोडा बोटसुद्धा तुटू दिलं नाही. आणि आज विसर्जन करत असताना असं वरून फेकून द्यायचं, हे बरोबर नाही बरं का. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आणि आजचा हा विसर्जनाचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने पार पडेल याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे.